झी मराठी, चर्चाही होणारच। मांजरी तालुका चिकोड येथील दलित समाजातील मिलन आप्पासाहेब लांबुगोळ यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। या आगीत संपूर्ण घर, संसारोपयोगी साहित्य, कागदपत्रे तसेच सर्व वस्तू जळून खाक झाल्या। त्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडून मोठ्या संकटात सापडलं। या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे माजी सदस्य आणि संकट काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे नाव म्हणून ओळख असलेले श्री महांतेश कवटगीमठ यांनी तातडीने लक्ष घालत महांतेश कवटगीमठ फाउंडेशनच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला अर्थसहाय्य केलं। यावेळी तेथील परिस्थितीची पाहणी करत त्यांनी कुटुंबाला दिलासा दिला। यावेळी बोलताना शरद कवटगीमठ म्हणाले, अचानक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करून त्यांना आधार देणं हा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे। कवटगीमठ कुटुंबाची तिसरी पिढी समाजकारणात सक्रिय असून समाजातील अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी सेवा आहे। पुढील काळात हे सामाजिक कार्य अधिक बळकटीने राबवणार आहोत। महांतेश कवटगीमठ फाउंडेशनच्या वतीनं पीडित कुटुंबाला सहाय्यधन वाटप करताना त्यांनी हे प्रतिपादन केलं। फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रम, दुर्घटनातील पीडितांना मदत तसेच सांत्वनाच्या कार्यात सातत्य ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमात मांजरी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष मोहन लोकरे, महालक्ष्मी संस्थेचे संस्थापक ज्योतिराम यादव, दत्तसाखर कारखान्याचे संचालक अमर यादव, ग्रामपंचायत सदस्य सुशांत लांबुगोळ, शशिकांत पाटोळे, शीतल यादव, तात्यासाहेब पायमल, दुर्योधन वसवाडे, अनिल कासाई, सुनील कासाई, राघवेंद्र लांबुगोळ, नितीन मायन्नवर, मुकेश लांबुगोळ, सनतकुमार पाटील, अमोल जाधव, अण्णाप्पा जाधव, अशोक काळविरे, सुखदेव पाटोळे, नामदेव पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते। सी मराठीसाठी न्यूजसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत। ಕಳೆದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ದಿಂದ ಏನು ಒಂದು ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ, ಏನು ಮನೆ ಸುಟ್ಟು ಹೋಗೈತಿ, ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾನು ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅವರ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಮಾಜಿ ಮುಖ್ಯ ಸಚೇತಕರು ಮಾಂತೇಶಣ್ಣ ಅವರು ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮನೆಯನ್ನು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 10-12 ಮನೆ ಅಷ್ಟು ಉಳಿದವು ಡಿಲೀಟ್ ಆಗ್ಯಾವು। ಅದಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಮನೆ ಆಗಿ ಹೋಗ್ಯಾವು, ಕೆಲವೊಂದು ಅಷ್ಟೇ ಇವು ಏನು ಕಚ್ಚಾ ಮನೆಗಳು ಅದಾವು, ಇವು ಉಳ್ದಾವು। ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಭಾಳ ಹಾನಿ ಆಗೈತಿ। ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಮಹಾಂತೇಶ್ ಕವಟಗಿಮಠ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಏನು ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಒಂದು ಸಹಾಯಧನವನ್ನು ನೀಡಿದ್ದೇವೆ। ಮತ್ತು ಇದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಏನು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ನಾವು ತಗೋಬೋದು ಅದನ್ನು ನಾನು ತಹಸೀಲ್ದಾರು ಹಾಗೂ ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಜಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ।